आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मोफत भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि ऊर्जा प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांची थेट मुलाखत घेतली। त्यामुळे अनेकांना तात्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रात नोकरी मिळवण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमाला आयोजक अजय भास्करराव बोरस्ते, उपनेते शिवसेना जिल्हाप्रमुख नाशिक यांच्यासह मनपा महापौर हिमगौरी आडके, सहाय्यक आयुक्त रिसे साहेब, निमा अध्यक्ष आशिष नार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, युवा शक्ती फाउंडेशनचे वैभव कुलकर्णी, युवराज कराड सर, शिवसेना IT सेल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच युवा सेना लोकसभा सचिव आदित्य बोरस्ते, विधानसभा प्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, आनंद फरताळे, ऊर्जा प्रतिष्ठानचे दीपक हांडगे, संजय घोडके, प्रसाद जोशी, विशाल खैरनार, शुभम घुले, तुषार गिरी, सुभाष पाटील आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नाशिकमधील बेरोजगार युवकांना थेट नोकरीची संधी उपलब्ध झाली असून अशा उपक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। आपण या रोजगार मेळाव्याच्या संदर्भात काय सांगता? आज जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, ऊर्जा फाउंडेशन आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जो रोजगार मेळावा आयोजित केला होता, या मेळाव्याचे मार्गदर्शक संकल्पना ज्यांनी मांडली ते अजयभाऊ बोरस्ते यांची टीम आणि यांचं जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण इतक्या कमी वेळात एका चांगल्या संकल्पनेतून चांगल्या उद्देशाने जो रोजगार मेळावा आयोजित केला। या रोजगार मेळाव्यासाठी आत्तापर्यंत 47 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मुलांचे रजिस्ट्रेशन जर पाहायला गेले तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात आम्हाला 700+ रजिस्ट्रेशन आलेले आहेत आणि गर्दी अजूनही चालूच आहे। त्यात प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर महिंद्रा अँड महिंद्रा, पालघरची ब्लू स्टार, जळगावची हिताची, त्याचबरोबर संभाजीनगर येथील टोयोटो अशा MNC कंपन्यांचा इथं प्रामुख्यानं उल्लेख करावा वाटतो आणि त्यांच्या ज्या पगार आहेत मुलांना आज आम्ही लेटर दिलेत जे प्रातिनिधिक स्वरूपात 18,000, 22,000, 25,000पर्यंतचे लेटर मान्यवरांच्या हस्ते आज आपण दिलेले आहेत। आणि हा रोजगार मेळावा असाच न थांबवता पुढे त्रैमासिक रोजगार मेळावा आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं कायमस्वरूपी रोजगार केंद्र याही संकल्पना आम्ही पुढे राबवणार आहोत। या मेळाव्याच्या नियोजनामध्ये युवा शक्ती फाउंडेशनला जो ऊर्जा फाउंडेशननी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद। प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज हा रोजगार मेळावा होतो। मला अत्यंत आनंद आहे की नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व माझे तरुण मित्र भगिनी या ठिकाणी आल्या। 50पेक्षा जास्त मल्टीनॅशनल्स कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला। आत्तापर्यंत किमान 300-350 अपॉइंटमेंट्स ताबडतोब देण्यात आलेले आहेत। महिंद्रा अँड महिंद्रासारखी कंपनी आहे, बॉससारखी, किर्लोस्कर आहे, टोयोटा आहे, ब्लू स्टार यासारख्या अत्यंत नामवंत कंपन्या या ठिकाणी आल्या। खरं तर नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा हा आपण एज्युकेशनल हब म्हणून ओळखला, परंतु ही जी आपलं टॅलेंट आहे यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं ऊर्जा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे। ऊर्जा प्रतिष्ठान कायम युवकांसाठी काम करत असते, परंतु आज त्यांच्या प्रत्येक हाताला रोजगार देण्याचं हे काम ऊर्जा प्रतिष्ठानच्या सगळ्या टीमने केलं आणि माझ्या टीमचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेल। शासनाचे विसे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार मानेल आणि खरं तर माझ्या सर्व युवा मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की हा जो एक उत्साह आपण त्यांच्यामध्ये बघतोय, एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यात आहे आणि मला खात्री आहे नाशिकचा आपला हा युवक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक त्याची स्वतंत्र ओळख या निमित्तानं निर्माण करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांनी जो आयोजित रोजगार मेळावा तिथे केलेला आहे त्यासाठी मी अजयदादांच्या तर्फे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो। सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी जे काही युवांना त्यांच्या त्या प्रतिष्ठानमध्ये ऊर्जा आहे ती जी ऊर्जा आहे ती आम्हाला कनेक्ट करण्यासाठी जो काही तुम्ही मेळावा घेतला आहे त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आहे। अजय दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही याच्या अगोदर पण एक रोजगार कॅम्पस आहे, तिथे आपण तो रोजगार मेळावा भरू। आपल्याकडे बऱ्यापैकी मोठ्या कंपन्या आहेत
त्या लोकांना आपण कनेक्ट करूया आणि बरीच मोठी रिक्वायरमेंट आहे आज इंडस्ट्रीमध्ये जनरेट झालेली. साधारण 10 ते 15,000 लोकांची पूर्ण जिल्ह्यामध्ये रिक्वायरमेंट आहे. तर मला असं वाटतं हा जो आहे आपण आयमा असेल, जिमा असेल, आपण सर्व लोकांनी एकत्र महाराष्ट्र चेंबर आहे, आपण सर्वांनी येऊन एक जिल्ह्याचा रोजगार मेळावा भरावा अशी मला तुम्हाला एक विनंती करायची या निमित्ताने. आणि तुम्हाला एवढं सांगतो, आज आपण मी असेल, आयमाच्या वतीनं असेल, माझे मोठे बंधू आशिषजी असतील, निमाचे संजयजी असतील, इथे महाराष्ट्र लोकांना काम मिळालं पाहिजे, ज्यांना माणसं पाहिजे त्यांना स्किल मॅनपॉवर मिळाली पाहिजे. आणि आपल्याकडे गव्हर्नमेंट पण आपल्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट आहे, तर त्यांचा आपण वापर करूया. आणि त्यातनं पुढचा जो काही रोजगार मेळावा असेल तर आपण जिल्हा लेवलला कसा भरवता येईल याची आपण मला असं वाटतं तयारी करू. त्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर इथे तुम्हाला ग्वाही देतो आणि भविष्यामध्ये आपण बरोबर राहून काम करण्याची तुम्हाला संधी द्यायला अपेक्षा ठेवतो.